क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा नाशिक महामार्गावर सावकी फाट्यानजीक कार दुभाजकावर आदळली, कार चक्काचूर, कार चालक गंभीर जखमी। सटाणा नाशिक महामार्गावर सावकी फाट्यानजीक रात्री 11:11 वाजेच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा टाळत असताना कार दुभाजकाला धडकली असून या अपघातात कारचा चक्काचूर झाला, तर कार चालक गंभीर जखमी झाला असून त्यांना तात्काळ दवाखान्यात हलविण्यात आले। ही घटना रात्री 11 ते 11:30च्या सुमारास घडली। रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे व दिशादर्शक फलक व गतिरोधक नसल्यामुळे कार चालक रस्त्यावरील खड्डे टाळताना कार दुभाजकावर धडकली व प्रचंड मोठा आवाज झाला, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले। स्थानिक नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार चालक गंभीर जखमी झाला असून त्या कार चालकाला तात्काळ दवाखान्यात हलविण्यात आले। यात कारचा चक्काचूर झालाय। स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यंगचित्रकार किरण मोरे व ॲडव्होकेट नंदलाल अहिरे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत असल्यामुळे व रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर नाही, दिशादर्शक फलक लावण्यात आला नाही व या सर्वस्वी घटनेला रस्त्याचे काम करणारा ठेकेदार जबाबदार असून त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकरी, व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदाराला तशा सूचनाही केल्या होत्या व काही आंदोलने केली होती, परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून ठेकेदाराची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे व संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग, सटाणा। सटाण्याच्या दिशेने जात असताना एक कार चालक सावकी फाट्याच्या पुढं सटाण्याच्या दिशेने जात असताना इथं रस्त्याचं काम चालू असताना रस्त्यामध्ये एक खड्डा पडलेला आहे आणि सदर कार चालक हे तो रस्त्यावरील खड्डा वाचवण्यासाठी पुढे त्याची कार बाजूला घेतली असता समोरच्या डिवायडरवर कार आदळली गेली आणि भीषण असा अपघात झाला। सदर कार चालक सदर अपघातामध्ये जखमी झालेला आहे आणि याला अपघात होण्याचं कारण की सदर या रस्त्यावर दिशादर्शक फलक नाही, गतिरोधक नाही आणि बऱ्याच वेळेस आम्ही वेळोवेळी हेंगोड्याच्या रहिवाशांनी, पुणेनगरच्या रहिवाशांनी बऱ्याच वेळेस मागणी करूनही सदरची मागणी नॅशनल हायवेचे प्राधिकरण अधिकारी पूर्ण करत नाही आणि बऱ्याच वेळेस अपघात झालेले आहेत। बरेच लोक इथं या अपघातामुळे या रस्त्यावर मयत झालेले आहेत, परंतु सदरची बाब प्राधिकरणाच्या लक्षात येत नाही। तरी आम्ही एकच विनंती करतो की आता जर आमची ही सदरची मागणी स्पीड ब्रेकर बसवणे, रोड एकदम क्लिअर करणे, खड्डे बुजणे जर हे दुरुस्ती केली नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।